आज आपण झटपट पटापट तयार होणारं मस्त असं शेजवान चीज कुरकुरीत सँडविच बनवणार आहोत. चला तर मग अशा मस्त छानशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर शेजवान चीज सँडविच बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत ब्रेड, नंतर लागणार आहे आपल्याला मेयोनीज. मेयोनीज ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल. शेजवान चटणी आणि चीजच्या 2 स्लाईस. 2 आपण सँडविच बनवत आहोत, तर 2 स्लाईस आपल्याला चीजच्या लागणार आहेत, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनसुद्धा त्यामध्ये घालू शकतात. हे ब्रेड जे आहेत ते गव्हाचे घेतलेले आहेत. गव्हाचे ब्रेड आहेत. ह्या 2 ब्रेडच्या स्लाईसला आता आपल्याला मेयोनीज लावून घ्यायचं आहे. मेयोनीज लावून घेऊ आणि मेयोनीज लावून झाल्यानंतर शेजवान चटणी लावायची आहे. मेयोनीजवर शेजवान चटणी लावायची. एकदम चविष्ट लागतात आणि अगदी झटपट तयार होतात, फटाफट तयार होतात 5 मिनिटाच्या आत. आणि मस्त कुरकुरीत असे छान शेजवान चीज सँडविच तयार होतात. तर या ठिकाणी मेयोनीज लावलेल्या ब्रेडवर शेजवान चटणी लावून घेतलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने आहेत. मुलांना काही नसेल डब्याला तर हे तुम्ही झटपट त्यांना बनवून देऊ शकतात. आता याच्यावर आपल्याला चीजची स्लाईस ठेवायची आहे. तर एक एक चीजची स्लाईस ठेवूया. आणि दुसऱ्या ज्या ब्रेडच्या स्लाईस आहेत त्यावर आता आपल्याला टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. थोडा थोडा, खूप नाही लावायचा, थोडा थोडा लावायचा. तर या ठिकाणी आता थोडासा सॉस लावून घेऊ. आणि ही स्लाईस आता सँडविचवर ठेवणार आहोत. टोमॅटो सॉस लावून घेतल्यानंतर आता आपण हे सँडविच जे आहेत ते मस्त कुरकुरीत भाजून घेणार आहोत तव्यावर. तर आता कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बटरचा वापर न करता तुपाचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी सँडविच आपले तयार झालेले आहेत. चीज आणि शेजवान चटणी लावून, मेयोनीज लावलेला आहे, शेजवान चटणी, चीज लावलं आहे, टोमॅटो सॉस लावला आहे एका ब्रेडच्या स्लाईसला. आणि आता हे ब्रेड आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत. तर बटर न टाकता तुपामध्ये हे भाजायचे. त्याच्यामुळे काय होतं, सँडविच जे आहे ना ते अगदी मस्त कुरकुरीत होतं आणि चवीला पण खूप छान लागतं. बटर जर लावलं तर थोडेसे सँडविच जे आहेत ते नरम होतात. तूप लावून पहा तुम्ही, आणि तूप लावून मस्त असे भाजून घ्यायचे आहेत ब्रेड. अगदी चविष्ट आणि अप्रतिम असे सँडविच तयार होतात, झटपट तयार होतात, अगदी 5 मिनिटाच्या आत तयार होतात. तर या ठिकाणी असे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे सँडविच जे आहे ते छान भाजून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने दुसरं सँडविच पण मी भाजून घेणार आहे. तर आता हे पहिलं सँडविचला मस्त रंग आलेला आहे, छान कुरकुरीत झालेला आहे. सुरुवातीला थोडं फास्ट गॅसवर करायचं आणि कुरकुरीत होण्यासाठी थोडासा नंतर कमी गॅस करायचा आणि कुरकुरीत करून घ्यायचं. दुसरं सँडविच पण या ठिकाणी तशाच पद्धतीने भाजून घेतलं आहे. दोन्ही सँडविच या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. मुलांना काय, आपल्यालासुद्धा खूप आवडतं, इतकं छान तयार होतं. आता ह्या स्लाईस ज्या आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत. सँडविच कट करून घेऊया. अगदी हे कापा ते कापा सँडविचला खूप पसारा न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट असे छान कुरकुरीत सँडविच या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. झटपट पटापट फटाफट गाणं निघालेलं आहे आता. तशाच पद्धतीने झटपट आपले सँडविच पण तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.